नवीन नवीन लग्न झालेलं असते। न्यूली मॅरिड कपल हे इंदोरवरून शिलाँगला हनीमूनसाठी जातात आणि तिथे ते हॉटेलमध्ये राहतात। ते ठरवतात की आता आपण कुठे फिरायला जाऊ। ते रहस्यमयी टेकडी असते, तिथे जातात आणि तिथून परततच नाही। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही इंदोरची। इंदोरमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी ह्या दोघांचं लग्न झालेलं असते। ते लग्नात खूप आनंदी असतात आणि हे त्यांचं अरेंज मॅरेज असते। दोघं पण खुश असतात, त्यांची फॅमिली खुश असते आणि ठरल्याप्रमाणे म्हणजे 11 मेला त्यांचं लग्न झालेलं असते आणि 20 मेला ते मधुचंद्रासाठी इंदोरवरून बँगलोरला जातात आणि बँगलोरवरून ते गुवाहाटीला जातात। तिथे कामाख्या देवी मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतात। तिथे 2-3 दिवस ते गुवाहाटीला घालवतात आणि मग ते ठरवतात की आपण आता शिलाँगला जायला पाहिजे आणि मग ते शिलाँगला जातात। तिथे ते हॉटेलमध्ये राहतात आणि तिकडनं मग आता त्यांच्या डोक्यामध्ये असते की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे। जसं गोव्याला 2 व्हीलर भाड्याने मिळते, तसंच तिथे सुद्धा 2 व्हीलर भाड्याने मिळाली त्यांना। त्यांनी स्कूटी घेतली आणि ते फिरायला निघाले। शिलाँगपासनं 60 किलोमीटर लांब एक ठिकाण असते, तिथे ज्याला रहस्यमयी हे म्हणतात, टेकडी म्हणतात, तिथे ते लोक गेले आणि तिथे ते फिरायला जातात। जसं त्यांनी ठरवलं होतं की आता मला कुठेतरी फिरायला जायचं आहे, तर ते त्या ठिकाणी जातात। तिकडे जातात आणि त्याचा फोन जो असतो, मोबाईल असतो, तो स्विच ऑफ होऊन जाते। घरच्यांशी ते बोलू शकत नाही आणि घरचे लोक पण त्याच्याशी बोलू शकत नाही। त्यामुळे घरच्या लोकांना सारखी काळजी वाटत असते की आता हे कुठे गेले असतील, काय असेल, कारण त्या आधीपर्यंत त्याचं घरच्या लोकांशी बोलणं सुरू होतं। तर तो सांगत होता की इथे जेवण बरोबर मिळत नाही आहे, इथे कॉफी बरोबर मिळत नाही आहे, इथे खायला आपल्यासारखं मिळत नाही आहे आणि आम्ही जवळपास कमी नाश्ता किंवा असंच काहीतरी खातो आहे आणि फिरतो आहे, असं तो आपल्या आईला सांगत असतो। म्हणजे ज्या दिवशी ते लोक स्कूटी घेऊन गेले त्या दिवशी 23 तारीख होती, तर त्या दिवशीपासनं त्याच्या आईबाबांशी, घरच्या लोकांशी त्याचा काहीही कॉन्टॅक्ट झाला नव्हता। त्यामुळे घरच्या लोकांना सारखी काळजी वाटत होती की हे न्यूली मॅरिड कपल कुठे गेले, कारण नवीन लग्न झालं होतं, त्यांच्या अंगावरती दागिने होते, त्यांच्याकडे गोल्ड होतं, त्यांच्याकडे कॅश होती आणि अशात ते कुठे गेले असतील आणि ते म्हणजे त्यांचा मोबाईल पण येत नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलू पण शकत नाही आहोत। त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटते। तर राजाचा जो भाऊ असतो तो सरळ शिलाँगला पोहोचतो आणि तिथे शोधाशोध करायला सुरुवात करतो। ज्या हॉटेलमध्ये तो थांबलेला असतो तिथे बघतो, पण तिथे त्यांना काहीच माहिती मिळत नाही की हे कुठे गेलेले आहेत म्हणून। मोबाईलमध्ये म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये फॅमिली ग्रुप त्यांचा बनलेला असतो, त्या ग्रुपमध्ये राजा आणि सोनम फोटोज टाकत असतात। तर तिथे जी स्कूटी दिसते, तर त्या स्कूटीवरून तो राजाचा भाऊ त्या स्कूटीवाल्याला शोधतो आणि त्याच्याजवळ जाऊन पोहोचतो आणि म्हणतो की 2 लोकांनी म्हणजे नवीन लग्न झालेले जोडपं इथे आलं होतं आणि त्यांनी तुमच्याजवळून स्कूटी घेतलेली आहे। तर तो म्हणाला, हो साहेब, माझ्याजवळ आलेले आहेत ते लोक, तर काही प्रॉब्लेम झाला का? तर तो म्हणाला की हो, ते लोक मिसिंग आहेत, आम्हाला दिसत नाही आहेत, कुठे आहेत, तर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे। तर तो म्हणाला की साहेब काही काळजी करू नका, माझ्या स्कूटीवरती GPS लागलेला आहे, त्यामुळे ते आपण त्यांना शोधू शकू, कारण स्कूटी कुठे आहे आपल्याला कळून जाईल। मग ते लोक स्कूटी शोधतात, त्यांना स्कूटी मिळते, पण स्कूटी इतकी व्यवस्थित तिथे उभी असते
असं वाटत नाही की त्या स्कूटीच्या आजूबाजूला कोणी भांडण केलेलं असेल किंवा मारधाड झालेलं असेल. अगदी व्यवस्थित स्कूटी तिथे उभी असते. पण स्कूटी घेऊन जाणारे जे 2 लोक असतात ते तिथे नसतात. त्यामुळे खूप काळजी वाटत असते की हे कुठे गेले असतील म्हणून. तिथले जे पोलीस असतात तिथे रिपोर्ट देतात हे लोक, पण पोलीसवाले पण काही असं फारसं लक्ष देत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती ते ठीक आहे बघू असंच काहीतरी उत्तर देत असतात. मग तो राजाचा भाऊ इंदोरमध्ये फोन करतो. मग त्याचे पॅरेंट्स तिथले जे इंदोरचे पोलीस आहेत त्यांना फोन करतात आणि सांगतात, तिथे जाऊन भेटतात की आमचं असं असं झालेलं आहे, मुलगा आणि सून मिसिंग आहेत. मग ते इंदोर पोलीस मेघालय पोलिसांना फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही बघा इथे काय आहे तर. पण त्यातही असं काही फारसं यश मिळत नाही. तेव्हा एमपीचे जे म्हणजे इंदोरचे जे मिनिस्टर आहेत ते तिकडल्या मिनिस्टरला फोन करतात. तिथले जे चीफ मिनिस्टर आहेत एमपीचे ते मेघालय म्हणजे चीफ मिनिस्टरला फोन करतात आणि मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू होते. पण खूप प्रयत्न करतात, खूप शोधाशोध सुरू होते. तिथे प्रोफेशनल्स तिथे बोलवल्या जातात, पण तरीही त्या लोकांना यश मिळत नाही. 8-10 दिवस होऊन जातात पण कुणाचाही पत्ता लागत नाही. तिथे ना सोनम दिसत त्यांना, ना राजा दिसत. मग असंच शोधाशोध सुरू असते. एका लांब म्हणजे जिथे स्कूटी उभी होती त्यापासून 25 किलोमीटर लांब एका धबधब्याखाली एक प्रेत त्यांना दिसते. ते प्रेत पूर्ण खराब झालेलं असते. तोंड इतकं खराब केलेलं असते मारून की ते समजत नाही की समोरचा व्यक्ती कोण आहे म्हणून. मग तिथे राजाचा भाऊ जातो आणि तो बघतो, तो शर्ट बघतो. त्या शर्टावरून त्याला असं वाटते की हा आपला भाऊ असावा आणि त्याच्या हातावरती राजा असं गोंदलेलं होतं. त्यावरून त्याचा भाऊ ओळखतो की हा माझा भाऊ राजा आहे म्हणून, राजा रघुवंशी आहे असं त्याला कळलं. मग खूप शोधाशोध सुरू असते. एक तो तर मिळालेला असते पण जी सोनम असते ती मिळालेली नसते. तिच्यासाठी पण खूप शोधाशोध सुरू असते. पण इतके दिवस होऊन गेलेले आहेत, म्हणजे 2 जून नंतर आताची एवढी तारीख आहे पण सोनमचा काही पत्ता नाही. म्हणजे आज 4 जून आहे, अजूनपर्यंत सोनमचा पत्ता लागलेला नाही आहे. सगळ्या लोकांना खूप काळजी वाटत आहे की सोनम गेली कुठे असेल. कदाचित असं वाटतं की तिला किडनॅप केलं असेल आणि तिचे दागिने आणि तिचे ज्या मौल्यवान वस्तू असतील ते घेऊन तिला कोणी किडनॅप केलं असेल. कारण राजाजवळ पण दागिने होते, त्याचा मोबाईल होता, त्याच्याकडे काही म्हणजे मोबाईल, गोल्ड, कॅश हे सगळं असताना होतं. पण ते त्यांच्या बॅग्समध्ये काहीही दिसलेलं नाही. बॅग सगळ्या त्यांच्या रिकाम्या दिसल्या. त्यामुळे सोनमला किडनॅप केलं असेल असं सगळ्यांना वाटत आहे. पण अजूनही सोनम मिळालेली नाही आहे. आजच्या तरुणांना हे म्हणावंसं वाटते की आपल्या हातामध्ये जे फोन आहे ते फोन आपल्याला जगाशी कनेक्ट करू शकते. त्यामुळे फोन जिथे नेटवर्क आहे अशाच ठिकाणी जायला हवं. दुर्गम ठिकाणी जिथे नेटवर्क पण नाही आहे अशा ठिकाणी जायला टाळायला पाहिजे. आणि दोघंच तर मुळीच जायला नको होतं. कुठे पण जायचं असलं तर ग्रुपने जा. जरी मधुचंद्रासाठी तुम्ही लोक गेले असाल पण तरीही 2-4 लोक जे आपल्या जवळचे किंवा आपले हॉटेलमध्ये जिथे आपण राहतो तिथे असे लोक जर आपल्याला मिळत असतील तर अशा लोकांसोबत टायअप करून जर आपण गेलो तर आपण सुरक्षित राहू शकतो. आणि आपल्या मोबाईलमध्ये गुगल मॅप आहे तर ते गुगल मॅप सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. जर मोबाईल ची बॅटरी डाऊन झाली तरीही आपल्यापर्यंत आणि आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ह्या काही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहेत ज्या आता सरळ आणि सहज उपलब्ध आहेत. याचा वापर करायला हवा.